Life processes in living organism part 1 in standard 10th lesson number 2. In this lesson today we are going to learn cell division and essential life processes. Cell division and essential life processes. So in this first section, can you tell what happened to the cell ऑफ इंज्युअर टिश्यूज? तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादं पेशी किंवा टिश्यू ती जेव्हा इंज्युअर्ड होते, जखमी होते, व्हॉट हॅपन? नक्कीच या ठिकाणी सेल ह्या नष्ट झालेले असतात. सेल इंज्युअर्ड होणे म्हणजे सेलची संख्या कमी होणे. व्हॉट हॅपन टू द सेल्स ऑफ इंज्युअर्ड टिश्यूज? त्यामधील नंबर ऑफ सेल्स बिकम लेस. पेशीची संख्या तिथे कमी होते किंवा त्या मरतात. सेल इंज्युरीमध्ये सेल्स काय होतात? मरतात. वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड? जेव्हा जखम बसते तेव्हा नवीन सेल्स तयार होते का? यस, इट मे बी फॉर्मेशन ऑफ न्यू सेल ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड. आपण हे 2 प्रश्न पाहिले. परत तिसरा या प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे. डू द प्लांट गेट इंज्युअर्ड व्हेन डू वी प्लग द फ्लावर्स? जेव्हा तुम्ही फूल जेव्हा तुम्ही खुडता तेव्हा त्याला इंजुरी होते का? यस, डेफिनेटली इट बिकम अ इंजुरी टू द फ्लावर्स अँड प्लांट्स. हाऊ आर दोज वुंड हील? मग वनस्पतीची जे वुंड आहे, जखम आहे, ती पण भरून निघते का? हो, ती पण भरून निघते. हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर? आपल्याला या ठिकाणी लर्न करायचं आहे, शिकायचं आहे. ग्रोथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशी घडून येते, कशी वाढ होते लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. डज द नंबर ऑफ सेल इन देअर बॉडी इन्क्रीज? यस. हाऊ देअर नंबर इन्क्रीज? 5th क्वेश्चन आहे. हाऊ आर द इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग ऑफ वन ऑफ सेम स्पेसीज? नवीन जीव कशा तयार होतात, नवीन जाती कशा तयार होतात, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणी सेल डिव्हिजन आपण बघत होतो, पेशीचं विभाजन. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहिती आहे की पेशीचं विभाजन होणं हे सजीवांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली ए न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. आणि ह्या गुणधर्मामुळे सजीवांमध्ये नवीन जीव तयार होतो. ए मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो अप अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. आणि जे मृत झालेलं, कमजोर असलेलं जे शरीर असते ते त्या ठिकाणी रिस्टोर होते. इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. देअर आर 2 टाईप ऑफ सेल डिव्हिजन्स ॲज मायटोसिस अँड मिओसिस. 2 प्रकारच्या सेल डिव्हिजन घडून येते पेशीमध्ये. देर आर 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन्स ॲज मायटोसिस अँड मिओसिस. मायटोसिस म्हणजे समविभाजन आणि मायोसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजन. मायटोसिस ऑकर इन सोमॅटिक सेल्स. मायटोसिस ऑकर इन सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल्स ऑफ द बॉडी. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला की मायटोसिसची जी प्रक्रिया आहे, म्हणजे समविभाजनाची जी प्रक्रिया आहे, मायटोसिस ऑकर इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल ऑफ द बॉडी, व्हेअर ॲज meiosis or meiosis occur in germ cell. Meiosis or meiosis occur in germ cell. Before study of cell division, we should know the structural organization of cell that we have studied earlier. म्हणजे आपल्याला या पेशीचं जी रचना असते, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन जे असते, त्यांच्या सजीवांच्या रचनेचा अभ्यास, पेशीच्या रचनेचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. ईच सेल हॅज अ न्यूक्लियस. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे का? सेलमध्ये न्यूक्लियस असतो. ईच सेल हॅज अ न्यूक्लियस. बिसाइड अदर सेल ऑर्गॅनेल्स आर ऑल्सो प्रेझेंट. त्यासोबतच इतर पेशींचे घटकसुद्धा असतात. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन. या ठिकाणी आपल्याला काही माहिती आहे, आपण यामध्ये सेल डिव्हिजनबद्दलची माहिती शिकणार आहोत. बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन, सेल डबल इट्स क्रोमोझोम नंबर. सेल डबल अप इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. फॉर एक्झाम्पल, क्रोमोझोम नंबर 2n
इट इज डबल्ड अप टू 4n. म्हणजे 2n जर असेल तर काय होणार, 4n होणार. कॅन यू रिकॉल व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम. आपल्याला लुक ॲट दिस पिक्चर ऑफ क्रोमोझोम. कॅन यू टेल अस द शेप ऑफ क्रोमोझोम. आपल्याला या ठिकाणी त्याला नाव द्यायचे आहे. लुक ॲट दिस शेप ऑफ द क्रोमोझोम. इट इज वन ऑफ द क्रोमोझोम. हिअर इन द फर्स्ट बॉक्स क्रोमॅटिड. काय आहे ते, क्रोमॅटिड आहे. काय म्हणतात त्याला, पी आर्म आहे तो, वरचा पी आर्म आहे आणि खाली जे दिसते आपल्याला या ठिकाणी तो क्यू आर्म आहे. पी आर्म, क्यू आर्म आणि मधात जे दिसते आपल्याला सेंट्रोमियर. मधातलं काय आहे, सेंट्रोमियर. हे क्रोमॅटिड आहे. 4 पार्ट दिसतात आपल्याला, क्रोमॅटिड आहे. पहिल्या पार्टला आपण पी आर्म म्हटलं, खालच्या याला क्यू आर्म म्हटलं आहे. पी आर्म, क्यू आर्म आणि मधात असलेलं सेंट्रोमियर. आणि या ठिकाणी जे एक आपल्याला थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसते, DNA मॉलिक्यूल. काय आहे ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर. चौथ्या ह्याच्यात काय लिहायचं आहे, थ्रेड काय आहे, DNA मॉलिक्यूल स्ट्रिंग. ओके, हे आपण डायग्राम आपल्याला घरी आपल्या वहीमध्ये काढायची आहे. So a pair of each type of chromosome is present in 2n condition. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition and their structure is like as shown in the figure. अशा पद्धतीचं रचना क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते. सो वी लर्न हिअर अगेन मायटोसिस, ए प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे मायटोसिसबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय मायटोसिस. आताच आपण पाहिलं होतं की सोमॅटिक सेल म्हणजे आपल्या शरीराच्या ज्या सेल्स असतात आणि स्टेम सेल्स, सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय मायटोसिस, बाय दिस प्रोसेस ऑफ मायटोसिस, ज्याला आपण समविभाजन म्हणतो. मायटोसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 मेन स्टेप. त्याच्या स्टेप असतात, 2 पायऱ्या आहेत त्याच्या. दोज 2 स्टेप्स आर, पहिली आहे कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लियर डिव्हिजन अँड सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन. 2 गोष्टी लक्षात, 2 स्टेप आहे मायटोसिसची. पहिली स्टेप कोणती आहे, कॅरिओकायनेसिस, आणि दुसरी कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन, न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. आणि दुसऱ्या याच्यात सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम जो असतो, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते, त्याचं विभाजन होते. पहिल्या याच्यामध्ये कॅरिओकायनेसिसमध्ये केंद्रकाचं विभाजन होते आणि सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते. इन दिस 2 स्टेप इज कम्प्लिटेड इन मायटोसिस. कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेप. मग ही जी कॅरिओकायनेसिस आहे यातली पहिली जे प्रोसेस आपण पाहिलं होतं न्यूक्लिअर डिव्हिजन, किती आहे त्याच्यामध्ये, 4 स्टेप होतात, त्याच्या 4 पायऱ्या. एक आहे प्रोफेज. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम जे आता पाहिलं होतं त्याचं कंडेन्सेशन होते. ड्यू टू धिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपियर लॉंग पेअर ऑफ सिस्टर्स क्रोमॅटिड. सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड each centriole move to the opposite pole of the cell. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला एक सेल दिसते आहे. या सेलमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. काय असते सेलमधलं जेनेटिक मटेरियल, हे DNA असते, क्रोमोझोम्स असतात. या ठिकाणी आपल्याला क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. त्यानंतर आपण या ठिकाणी 4n आहे आणि मग त्यानंतर या ठिकाणी त्याच्या 4 फेजेस असते. प्रोफेज आहे या ठिकाणी, मेटाफेज आहे, यानाफेज आहे आणि टीलोफेज आहे. 4 फेज होता याच्या. आपण जे आताच पाहिलं कॅरिओकायनेसिसच्या 4 फेज आहे. कोणत्या, प्रोफेज, मेटाफेज, यानाफेज आणि टीलोफेज. या ठिकाणी पाहिलं 4n डिव्हिजन आपण या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी 2n डिव्हिजन आहे टीलोफेजमध्ये. ही प्रोसेस आहे मायटोसिसची प्रोसेस आहे. लुक ॲट दिस पिक्चर. वी ऑल्सो लर्न अबाउट दिस मायटोसिस. मायटोसिसमधली पहिली फेज आहे प्रोफेज आहे. याच्यामध्ये काय होते, कंडेन्सेशन होते, कंडेन्सेशन ऑफ थ्रेड लाईक क्रोमोझोम. नंतर मेटाफेज आहे. मेटाफेजमध्ये आपण बघतो आहे की न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे असते कम्प्लिटली डिसअपिअर. यातलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे ते दिसेनासं होते मेटाफेजमध्ये. क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल अलॉंग द सिस्टर क्रोमॅटिड्स. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरेलल इन इक्वोटोरियल प्लेन. या ठिकाणी सर्व क्रोमोझोम इक्वोटोरियल म्हणजे या ठिकाणी पॅरेलल टू द इक्वोटोरियल आपल्याला त्या पद्धतीनं रचना या ठिकाणी दिसते. सेंटर, इक्वोटर म्हणजे सेंटर. आपण या ठिकाणी पाहिलं आहे की सेंटरला
ते सर्व क्रोमोझोम्स जातात. Each type of flexible protein fiber spindle fibers are formed between centromere of each chromosome of both centrioles. आपण सेंट्रिओल पाहिलं होतं, या ठिकाणी पण आपण पाहिलं होतं. या मधातला जो पार्ट आहे हा सेंट्रोमियर आहे. तर या ठिकाणी दुसरी फेज पाहिली आपण, मेटाफेज. त्यानंतर यानाफेजमध्ये काय होते, यानाफेज सेंट्रोमियर स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट. आणि अशा पद्धतीनं ते pulled apart in opposite direction with the help of spindle fiber separated. Sister chromatids are called as daughter chromosomes, and chromosomes being pulled appear to like a bunch of banana. In this way, each set of chromosome reach to the opposite side. आणि अपोजिट साईडला गेल्यामुळे आपल्याला बघायला मिळतो की शेवटची जे फेज आहे ती आहे टीलोफेज. टीलोफेजमध्ये काय होते, द क्रोमोझोम जे आहे which have reached at opposite pole of the cell of new start to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. Nuclear membrane is formed around each set of chromosomes reach at pole. Thus, two daughter nuclei are formed in a cell. Nucleolus also appear in each daughter nuclei. Fiber completely disappear. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहिलं होतं. मायटोसिसमध्ये आपण 4 स्टेप पाहिल्या होत्या. याच्यामधल्या कोणत्या कोणत्या 4 फेजेस आपण या ठिकाणी पाहिल्या, प्रोफेज, मेटाफेज, यानाफेज, टीलोफेज. त्यानंतर एक प्रोसेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस पाहिला आपण, कॅरिओकायनेसिस. त्यानंतर इथे सायटोकायनेसिस आहे. हे कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाली 4 स्टेपमध्ये. आता सायटोकायनेसिसमध्ये काय होते, सेल डिव्हिजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सायटोकायनेसिस म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये काय होतं, सायटोकायनेस डिवाइड बाय सायटोकायनेसिस 2 न्यू सेल्स आर फॉर्म. याच्यामध्ये काय होते, 2 नवीन सेल होते, 2 नवीन सेल तयार होतात, व्हिच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल. याला या सेलचे काय म्हणतात, डॉटर सेल म्हटल्या जाते. इन दिस प्रोसेस ए नॉच या ठिकाणी त्याला खोच तयार झाली. नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल व्हिच डिपेंड्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय 2 न्यू cells are formed. However, in case of plant cells, instead of notch, a cell plate is formed exactly along the middle of the cell, and thus cytokinesis is completed. Mitosis is very essential for the growth of the body. अत्यंत महत्त्वाची आहे, कारण रिस्टोरेशन ऑफ इमेन्सिएटेड बॉडी, म्हणजे त्या सेलच्या जिवंत राहण्यासाठी, वुंड हिलिंग, जखम भरून निघण्यासाठी आणि फॉर्मेशन ऑफ ब्लड सेलसाठी ही जी प्रोसेस आहे मायटोसिसची अत्यंत महत्त्वाची आहे. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस मायटोसिस. ओके.